बापू तुमच्याकडे येतो. खरं तर भोसरी विधानसभा झालं, पिंपरी झालं, चिंचवड विधानसभा, काय घडलं काय बिघडलं या सगळ्या गोष्टी. कारण चिंचवड विधानसभा आपण पाहतोय की जगतापांचा बालेकिल्ला आणि दुसरीकडे जो महाविकास आघाडीने उमेदवार दिला आहे तो आयात उमेदवार. म्हणजे जरी राहुल कलाटेंबरोबर त्या ठिकाणी अमोल कोल्हेंची ताकद असली तरी जगतापांना मात्र जे विरोधक होते सुरुवातीला ते सगळे थोपवण्यात यश आलेलं आहे. त्यातला प्रत्येक जण त्यांनी सोबत घेतलं. मग अगदी नाना काटे जरी विरोधात होते तरी एकत्र आहे. शत्रुघ्न काटे असतील, चंद्रकांत नकाते असतील, ही सगळी फौज कालच्या आपल्याला प्रचार रॅलीमध्ये जगतापांसोबत दिसली. काय विश्लेषण कराल? मूळचा चिंचवड विधानसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. ज्यावेळेस स्वर्गीय लक्ष्मी जगताप होते तो त्यांचा बालेकिल्ला होता. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते गेल्यानंतर असं वाटत होतं की या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आता काही बदल होऊ शकतो, दुसरे पक्ष या ठिकाणी आक्रमण करतात काय, परंतु तशी परिस्थिती झाली नाही. ज्यावेळेस पोटनिवडणूक झाली, पोटनिवडणुकीला असं वाटलं होतं की वेगळा निर्णय लागतो काय, आणि त्या दृष्टीनं विरोधकांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळेस निवडणूक लढवली गेली, परंतु त्यांना यश आलं नाही. आता ज्यावेळेस ही निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुळात असा विचार चालू होता की चर्चा चालू होती मतदारसंघामध्ये, तिकीट नेमकं जगताप घराण्याला जाणार आहे की घराण्याच्या बाहेर जाईल. कारण यांचं नाव घेतल्यानंतर, जगताप कुटुंबातील कोणाचं नाव घेतल्यानंतर उमेदवारीबाबत विरोध होतं. स्वतः भाजपच्याच काही मंडळींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती की आता बास झालं, घराणेशाहीवर खूप मोठा विरोध झाला. आणि त्यावेळेस असं वाटत होतं की आता जगताप कुटुंबाला उमेदवारी दिली जाईल की अजून कोणाला. त्याच अनुषंगानं शत्रुघ्न काटे असतील, चंद्रकांत नकाते असतील किंवा तुमचे राम वाकडकर, संदीप कसपटे, हे सगळे मंडळी बाहेर पडायच्या अवस्थेमध्ये होती. काही लोकांनी राजीनामाही दिला होता. परंतु ज्यावेळेस स्वतः शंकर जगताप यांनी खूप शांत डोक्यानं आणि खूप मोठ्या राजकीय कौशल्यानं सगळ्यात महत्वाचा विरोध जर कुठे त्यांनी शांत केला असेल तर घरातला. पहिले वहिनींना त्यांनी, अश्विनीताईंना आपल्या बाजूनं बोलण्यासाठी प्रवृत्त केलं. 1 महिना अगोदर तो निर्णय घेतल्यानंतर आम्ही ज्या वेळी गेलो की आम्हाला बातमी आम्ही करणार आहे किंवा अशाची माहिती आम्ही त्यांनी त्यावेळी सांगितलं की थोडं शांत राहा, अजून आमचा निर्णय झालेला नाही. परंतु ऍक्च्युली 1 महिन्यापूर्वीच तो निर्णय त्यांच्या घरामध्ये ठरला होता. त्यांच्या नातेवाईकांनी 15 दिवस नातेवाईक थांबले होते. त्यांनी ते सगळं समेट घडून आणला. त्यांनी त्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या दोघांनी पटल्या आणि ती घरातले पहिले अश्विनीताईंना शांत केल्यामुळे त्यांना खूप मोठी अर्धी लढाई जिंकल्यासारखी झाली. आता राहिले बाहेरचे असतील, शत्रुघ्न काटे असतील किंवा चंद्रकांत नकाते असतील किंवा ह्याही लोकांना त्यांनी कालांतराने शांत करण्यामध्ये ते यश आलं. एकच तेवढंच नाही, ते थांबले नाही, तर जे विरोधक म्हणून गेले परंपरागत नाना काटेंचं नाव घेतलं जातं त्यांना सुद्धा त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. ते आपल्या बाजूने घेतलं. शिवाय जे मोरेश्वर आहेत, मोरेश्वर गोंडे, त्यांनाही ते आपल्या बाजूने घेतलं. अशा पद्धतीनं त्यांनी जे विरोधक होते ते विरोधक शांत केले. आणि पहिल्या दिवसापासून जे प्रचाराची सुरुवात आहे ती रात्री कालपर्यंत कुठंही त्यांनी गडबड केली नाही किंवा आज केलं नाही, दुपारी करायचा नाही प्रचार. 2 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका चालत होत्या. सकाळचे 10-11 वाजता निघायचे. अशा पद्धतीनं एकदम कोणावरही आम्ही कित्येक वेळा त्यांनी काहीतरी जास्त बोलावं, विरोधकावर काहीतरी आक्रमक व्हावं अशा पद्धतीने प्रश्न विचारले, परंतु शंकर जगतापनी एकही शब्द विरोधकाच्या विरोधात बोलले नाहीत. काही एकही शब्द बोलले नाहीत की हे असे आहेत, ते तसे आहेत, किंवा राहुल कलाटेबद्दल बोलले नाहीत किंवा भाऊसाहेब कोणाबद्दलही बोलले नाहीत. आता त्यांचा अजून एक दुसरा त्यांना फायदा असा झाला की ज्या पद्धतीनं सुरुवातीला वाटत होतं की चिंचवडमध्ये 3 ते 4 तरी उमेदवार प्रबळ असू शकतात आणि त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो निकालावर, परंतु ती परिस्थिती राहिलीच नाही. हे सगळे शंकर जगताप यांनी त्यांना समजून सांगून काय त्यांना आश्वासने दिले असतील किंवा काय केले असतील, स्वतःच्या पक्षातले आणि विरोधक एकत्र त्यांना एक मूठ बांधायचा त्यांनी जो प्रयत्न केला, यशस्वी झाले. त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा विजय झालेला दिसतो. आणि दुसरी गोष्ट अशी की राहुल कलाटे यांची 4थी निवडणूक आहे. याच्या अगोदर 3 निवडणुका त्यांनी लढवल्या. 4थी निवडणूक असताना त्यांना
शंकर जगताप यांच्यापेक्षा खूप मोठा निवडणुकीचा अनुभव आहे. निवडणूक कशी लढावी, काय करावी. ज्या वेळेस त्यांनी मागच्या 2 निवडणुका लढवल्या, ज्या आक्रमकतेने निवडणुका लढवल्या, ज्या प्रचार यंत्रणा राबवली, त्या पद्धतीची यावेळेची त्यांची प्रचार यंत्रणा दिसलीच नाही. ज्या पद्धतीनं कार्यकर्ते त्या भागामध्ये पाठीमागं आम्हाला दिसत होतं की चिंचवडसाठी 2 कार्यकर्ते, वाकट याच्यासाठी तेरगावसाठी 2 कार्यकर्ते, आणि त्या 2 कार्यकर्त्यांनी कुठं आलायचं नाही तेवढाच तो प्रचार करायचा. रॅल्या असतील, कोपरा सभा असतील वगैरे अशा पद्धतीचं जी व्यवस्थितरित्या प्रचार दिसला होता. परंतु या पद्धतीमध्ये नेमकं काय झालं, ज्या पद्धतीनं मागचे 2 त्यांनी निवडणुका लढवल्या, ज्या ताकदीनं, त्या ताकदीच्या वेळेस काही त्यांनी लावलेली दिसत नाही. आणि दुसरी असे की मोरेश्वर सारखं नाना काटेचे 20-25 आणि मोरेश्वरचे असे हे 2 गट आहेत, तो यांना सरप्लस होणार आहे जगतापांना. आता राहता राहिला की भाऊसाहेब हे खूप जुने ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची कोणी मोठी अपेक्षा होती की आता हे तिरंगी लढत होऊ शकते, अशी परिस्थिती होती. ज्या पद्धतीने त्यांनी 4 दिवसामध्ये, या शेवटच्या 4 दिवसामध्ये प्रचार यंत्रणा राबवली भाऊसाहेबांनी, ती प्रचार यंत्रणा 1-1.5 महिन्यापूर्वी तिने राबवायला पाहिजे होती, अशी अपेक्षा होती. त्यांनी जे राहटणीमध्ये एक मेळावा घेतला होता, त्या मेळावा खूप मोठा मेळावा झाला, खूप रिस्पॉन्स चांगला मिळाला. त्यावेळेस असं वाटत होतं की आता भाऊसाहेब विन आहेत, म्हणजे चांगली टक्कर देऊ शकतात, चांगली निवडणूक, चांगल्या पद्धतीनं तो प्रचार असं आहे. परंतु ज्या पद्धतीनं कार्यकर्ते असतील किंवा नगरसेवक असतील किंवा मुळात जे त्यांचे नातेवाईक आहेत, चिंचवडचे गावडे असतील, भोईर असतील, चिंचवडे, त्यांना विचारलं तर ते म्हणले आमच्यापर्यंत अजून आली नाही, आम्ही कसं स्वतःहून जायचं, असे अनेक लोकांचे वक्तव्य. असं जर असेल तर मग प्रचारामध्ये कशाच्या ह्याच्यावर तो विजय होऊ शकतो, ही एक शंका आपल्यासारख्याला येते. कारण आपण सर्वत्र फिरणारे असतो. एका बाजूला 30 ते 35 नगरसेवक, 30 ते 40 नगरसेवक शंकर जगताप यांचं काम करतायत. 5-6 नगर तरी राहुल कलाटेंचं काम करतात एका बाजूला, आणि एका बाजूला एकही यांच्याकडे नगरसेवक नसताना किंवा त्या भागातल्या संस्था असतील, त्या भागातले सामाजिक कार्यकर्ते असतील, माजी नगरसेवक असतील, या लोकांना त्यांनी एकत्र घेणं गरजेचं होतं. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली याला ताथोड्याला, भाऊसाहेब यांनी तिथं 15 संस्था संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला असं त्यांनी सांगितलं. 5-6 संस्था संघटना तिथं आल्या होत्या. वातावरण खूप चांगलं झालं ते. परंतु ही वातावरण आमचं असं मत आहे की त्यांनी 1-1.5 महिन्यापूर्वी जर केलं असतं, त्या पद्धतीनं जर वातावरण केलं असतं तर ते त्यांना आज खूप वेगळं वातावरण त्यांना पाहायला मिळालं असतं किंवा त्यांना रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने मिळाला असता. परंतु तसं होताना काही दिसलं नाही. आता दुसरे 1-2 उमेदवार आहेत, मारुती बापकर आहे, अनेक असे उमेदवार आहेत, परंतु त्यांचं फारसं असं काही अस्तित्व त्या भागामध्ये दिसत नाही. एकंदरीत शंकर जगताप पाहिले असता की या पद्धतीने त्यांचा जो प्रचार झालाय त्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं त्यानं प्रचार यंत्रणा राबवली असं मला वाटतं. एक मिनिट घेतो. चिलेकर सरांकडे त्याच मुद्द्याला अनुसरून चिंचवडच्या विधानसभेचा म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवारीचा घोळ कायम राहिला. खूप उशिरा त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. अनेक जण उमेदवारी मागत होते. मित्रप्रेम आडवं आलं आणि मित्रप्रेमापोटी अमोल कोल्हेंकडून ती उमेदवारी कलाटेंना मिळाली. खरं तर नंतर आपण जेव्हा चर्चा करतो असं म्हटलं जातं की कदाचित जर का ती उमेदवारी नाना काट्यांनी मिळाली असती तर लढत काही वेगळी पाहायला मिळाली असती. कारण राहुल कलाटेंचा त्या मतदारसंघात 3 वेळा झालेला पराभव, अमोल कोल्हेंच्या मैत्रीमुळे फक्त त्यांना ती मिळालेली संधी, आणि नाना काट्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली नाही, आणि नाना काट्यांना जगतापांनी पटकन कॅप्चर करून घेतलं, आपल्यासोबत प्रचारात सक्रिय केलं. तुम्ही याकडे कसं पाहता? आणि त्याला अनुसरून भाऊसाहेब भोईरांची जसं बापूंनी सांगितलं की जी निर्धार मेळावा होता, ती जी गर्दी होती ती स्वयंस्फूर्तीने आलेली त्या ठिकाणी आपल्याला दिसत होती, जाणवत होती. नगरसेवक जरी नसतील तरी भाऊसाहेबांना जसं तुम्ही सांगितलं पाठिंबा, म्हणजे अनेक मुस्लिम संघटना असतील, अनेक दलित संघटना असतील, या सगळ्यांनी बऱ्यापैकी पाठिंबा दिलेला आहे. तुम्हाला काय वाटते? म्हणजे आपण दुरंगी म्हणता की तिरंगी लढत म्हणता येईल, भाऊसाहेब कुठेतरी टक्कर देतील का? कसं पाहताय? एक नाना काटे आणि मैत्रीप्रेम कोल्हेंचं. हे चिंचवडच्या बाबतीमध्ये जो सुरुवातीपासून घोळ झाला होता ना, तो महायुतीला सगळ्यात जास्त मारक ठरला. एक तर त्यांच्याकडे म्हणजे इकडे भाजपकडे ठरलेलं होतं की शंकर जगताप किंवा असीम जगताप यापैकी उमेदवार असा वादच नव्हता. महाविकास आघाडीकडे तिथे तोडीस तोड असे सगळे बरोबर, कोणीही कमी नाही. भाऊसाहेब तितकेच तोडीचे होते, नाना काटे पण त्याच तोडीचे होते, आणि राहुल कलाटे सुद्धा त्याच. मोरेश्वर भोंडे तर ते शिवसेनेत गेले होते खास उमेदवारीसाठी. पण सगळे एकाच एक असे उमेदवार होते.
आता याच्यामध्ये उमेदवारी फायनल करण्यामध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे जाणार, याच्यामध्ये शेवटपर्यंत घोळ चालला होता. राहुल कलाटे हे मूळचे इथले शिवसेनेचे गटनेते, यापूर्वी त्यांनी अपक्ष म्हणून 2 वेळा लढवली आणि एकदा शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली आणि ते शिवसेनेचे या शहराचे शहर प्रमुख, नंतर इथले गटनेते महापालिकेतले, त्याच्यावर ते शिवसेना म्हणून त्यांच्याकडे फिक्स होतं. परंतु शिवसेनेने त्यांना उमेदवारी द्यायला नकार दिला अशी माझी माहिती आहे. त्याचं कारण असं, लोकसभा निवडणुकीला त्यांनी मावळातून उतरावं अशी सर्वांची अपेक्षा होती. उद्धव ठाकरेंची स्वतःची अपेक्षा होती की तो राहुल हा तोडीस तोड असा उमेदवार आहे, भक्कम आहे, श्रंग बारणेंच्या पठडीतलाच आहे, तर श्रंग बारणेंना जर पराभव करायचा असेल तर राहुल तिथे आला चांगलं. पण त्यावेळेस कलाटेंची तयारी नव्हती मानसिक, त्याच्यामुळे ते नाराज झाले, म्हणून त्यांनी विधानसभेला पण नकार दिला अशी माझी माहिती आहे त्याच्यामध्ये. परंतु भाऊसाहेब भोईर यांनी सुद्धा शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. पण कलाटेंना उमेदवारी मिळाली त्यात मोठा वाटा यांचा अमोल कोल्हे 100%. राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळाली त्याचं कारण एकमेव डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांनी तो प्रश्न प्रतिष्ठेचा केला. आणि राहुल कलाटे यांनी 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवली. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये राहुल कलाटे यांच्या बरोबर जगताप विरोधात सगळी ताकद एकवटली होती, म्हणून त्यांना 1.25 लाखाच्या आसपास मतं मिळाली होती. त्याच पद्धतीने पोटनिवडणुकीत होईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. ते अपक्ष राहिले, बंडखोर राहिली. ते कारण त्याला कारणीभूत ठरलं की त्यावेळेस राहुल कलाटे यांनी बंडखोरी करू नये, नाना काटे आणि अश्विनी जगताप सरळ लढत झाली असती तर ही सीट भाजपची पडली असती. परंतु तिथे कलाटे यांची उमेदवारी आल्यामुळे ती सीट पुन्हा भाजपकडे गेली. त्याचं बिल कलाटे यांच्या नावावर फाडलं. त्याचा परिणाम सुद्धा महाविकास आघाडीची त्या उमेदवारी वाटपामध्ये तो झाला. नाना काटे तोडीस तोड होते, प्रश्न नाही. नाना काटे हे तोडीस तोड उमेदवार होते. नाना काटेंना बाकीची सुद्धा ज्यात आता राहुलला जी भट्टी जमवायला पाहिजे ना, ती भट्टी जमवण्यामध्ये थोडं तिथं कमीपणा. त्याचं कारण असं, इकडे तुम्ही पाहिलं की शंकरच्या विरोधामध्ये ज्यांनी आवाज उठवला होता त्या सगळ्यांशी शंकरने पॅचअप केलं. म्हणजे जगताप नको, हे जगताप फॅमिली नको. भाजपमधून आवाज होता, राष्ट्रवादीतून आवाज होता की आम्हाला जगताप नको, ही जागाच आम्हाला पाहिजे. जे असं म्हणत होते ते सगळे पर मोरेश्वर बोंडे पासून, नाना काटे पासून, राम वाकडकर पासून सगळे त्या शंकर जगताप यांच्या प्रचारामध्ये शेवटी सगळे चेहरे दिसले. सगळे इच्छा निवडी 22 वर्ष जगतापांची मक्तेदारी आहे, त्यांच्या घरात सत्ता आहे, आता आम्हाला नको, आता आम्ही प्रचार करणार नाही, सगळे आवाज शांत झाले. हे ज्या पद्धतीने पॅचअप केलं तसं राहुलजींना ते पॅचअप करण्यामध्ये तितकंच यश नाही दिसलं. त्यांची यंत्रणा आहे, त्यांचा सुप्त प्रचार 100% आहे. पण ज्या पद्धतीने चित्र निर्माण करायला लागतं, असं पडद्यावरचं चित्र मागचं चित्र 2 वेगवेगळे असतात राजकारणामध्ये. पडद्यावरचं चित्र असं दिसतंय की तिथे शंकर जगताप हे त्याच्यामध्ये यशस्वी ठरले. मागचं चित्र असं आहे की तिथे राहुल कलाटे ते सांगतायत माझी यंत्रणा पूर्ण पॉवरफुल आहे, ते पूर्ण ह्याच्यात पोहोचलेले आहेत. 3 निवडणुकांचा पॉवरफुल आहे. पण ते जोडून घेतलं पाहिजे. शिवसेना सैनिक असताना तुम्ही राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं, त्यांना जोडून घेणं, त्यात कुठे कमी पडले? ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना चिंचवडच्या विधानसभेमध्ये दिसलीच नाही साहेब. शेवटी संजय राऊत साहेब तिथे आले त्यावेळेस शिवसेनेची सगळी मंडळी तिथे दिसली प्रचारामध्ये. परंतु जी ऍक्टिव्ह पाहिजे होती त्याच्यामध्ये, तिला शहर प्रमुख सचिन भोसले प्रचारामध्ये कुठेही नाही. शहर प्रमुख आहे तुम्ही, महाविकास आघाडीचा धर्म शिवसेनेने तिथे पाळलाच नाही. तो सरळ काँग्रेसच्या बाबतीमध्ये म्हणजे आता हे उद्या मतदान आहे, रिझल्टच्या आपल्याला ह्या गोष्टी बोलतोय, पण जे आता दिसतंय ते आपण बोलतोय. फक्त त्याचे परिणाम काय होतील हे माहित नाही नेमकं. पण आपल्याला जे दिसतंय ते आपण सांगतोय की शिवसेना त्या प्रचारात महाआघाडी म्हणून कुठेही दिसली नाही, काँग्रेस कुठेही दिसली नाही. फक्त कैलास कदम हे व्यासपीठावरती प्रचाराच्या वेळेस असायचे, पण इतर वेळेस ते प्रचारात कुठे नव्हते, रॅलीमध्ये कुठे नव्हते. त्याचा ऑटोमॅटिक अर्थात प्रश्न नाही, ते चित्र दिसतच ना लगेच तसंच. आणि भाऊसाहेब भोईर सुद्धा या ठिकाणी जर उमेदवार असते ते सुद्धा फाईट करू शकले असते साहेब, वातावरण निर्मिती करू शकले असते. त्यांना ते घोळवत ठेवलं आणि शेवटी त्यांचा पण थोडा इगोइस्टिक तो जरा कारणीभूत येतोच त्याला. ते सर्वात सिनियर आहेत, 100% सिनियर आहेत, त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आहे, आदर आहे, प्रश्न नाही.
त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रातलं या शहराबद्दलचं योगदान ते मोठं आहे. 2009ला भाऊसाहेबांनी काँग्रेसची उमेदवारी आणली, त्यांना 24ला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही आणि अपक्ष लढावं लागतंय. नाही, हे दुर्दैव आहे. एक चांगला या शहरातला 30-35 वर्षात चांगला झालेला लिडरशिप एक तयार झालेली. दुर्दैवाने या शहरात लिडरलेस सिटी, या शहरात नेते नाहीयेत आणि असा एक चांगला नेता तयार होतोय पण तो निवडणुकीच्या काळामध्ये खच्ची होतोय. हे भाऊसाहेबांकडे पाहून ते जरा वाईट वाटतं मला. पण सर, भाऊसाहेब पाठीमागे जे आपण सांगितलं की जे लोकांनी पाठिंबा दिले त्यात काही मुस्लिम समाजाचे पत्र आहेत, काही मला धनगर समाज, आपण समाज म्हणतोय ह्या लोकांना भाऊसाहेब कळतोय पण बाकी शहर असताना भाऊसाहेब कळत नाहीये. तुम्हाला तेच सांगतोय, भाऊसाहेब हे सर्वसमावेशक नेतृत्व होतं. भले ते आता त्यांच्या बरोबरीचे किंवा त्यांच्या हाताखालचे जे नेते असतील त्यांना भाऊसाहेब नको असतील, परंतु कॉमन मॅनला सहज वाटायचं ना ह्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सहज उपलब्ध. थोडा नाव चिंचोड विधानसभा पण आमदार कायम स्वरूपी राहिलेल्या नदीच्या पलीकडे अलीकडचा आमदार कधी होणार ही संधी चालून आली होती चिंचवडला. वास्तविक ही संधी होती की चिंचवड गावचा आमदार झालाच पहिल्यांदा. अजूनही सांगता येत नाही जर राहिलं. ही संधी घालवली नाही. तिरंगी लढत होईल की नाही, तिरंगी लढत मला याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे भाऊसाहेब कमी पडताय. भाऊसाहेबांची कुठपर्यंत जाल जाते त्याच्यावरती सगळे हा. हे मतदानानंतर आपल्याला सांगता येईल. उद्याच्या मतदानानंतर. हा, प्रेक्षको, पण उद्योग नगरीतल्या तिन्ही मतदारसंघाचा आढावा तिन्ही ज्येष्ठ पत्रकारांकडून घेतलेला आहे.